तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश लांब आणि पुन्हा एकदा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की भारतीय डाकघर जीडीएस इंडिया पोस्ट मध्ये जागा निघाली आहे। तर ते तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने भरू शकता, त्यासाठी अप्लाय करण्याची क्रायटेरिया काय आहे, त्याची इलिजिबिलिटी काय आहे, हे सर्व काही काय बघणार आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। याच पद्धतीने तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटत राहतील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो तुम्हाला काय करायला लागणार आहे, चेक करावा लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला हे पीडीएफ बघावं लागणार आहे। याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो, ते तुम्ही तिथे पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही ही फॉर्म केव्हापासून स्टार्ट झाले व शेवटची फॉर्मची तारीख आहे ते बघू शकता की 28 ऑक्टोबर 2021 पासून फॉर्म चालू झालेले आहे व शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे। व इथं तुम्ही बघू शकता की स्केल टू पे म्हणजे तुम्ही कोणत्या पदासाठी किती पगार हे तर तुम्ही इथं दिलेले आहे ते बघू शकता। तर पोस्टल असिस्टंटसाठी 25 ते 81,000 पगार, पोस्टमन मेल गार्डसाठी 21,000 ते 69,000 पर्यंत पगार आहे। तर मल्टी टास्किंग स्टाफसाठी किती आहे पगार, तर 18,000 ते 56,000 पगार आहे। आणि पदानुसार व्हॅकन्सी कोणकोणत्या पदासाठी किती व्हॅकन्सी तिथं तुम्ही बघू शकता। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली बघू शकता की रिझर्वेशन म्हणजे कोणत्या कॅडसाठी व म्हणजे जे कास्टमध्ये आहेत, जे ओपनमध्ये आहेत त्यांच्यासाठी जागा किती आहेत ते सर्व काही तर त्यांनी क्रायटेरिया लिमिट दिले आहेत। तसंच एज लिमिट काय दिलेले आहे, तर तुम्हाला इथे एज लिमिट बघू शकता की पोस्टल जे असिस्टंट आहेत त्यांनी 18 ते 27 वर्षापर्यंत काय करू शकतात, त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। त्याचप्रमाणे पोस्टल मेल गार्डसाठी 18 ते 27 वर्ष व मेल मल्टीटास्किंग स्टाफसाठी 18 ते 25 वर्षापर्यंत आहे। तर त्या एस सी साठी 5 वर्षाची सूट, प्रत्येक पोस्टसाठी किती वयाची सूट आहे ते इथं काय केलेलं आहे तुम्हाला दिलेले आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी कोणते एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागते ते तुम्हाला दिले गेलेले आहे। तर ते आपण बघून घ्या। पोस्टल अँड स्टोरिंग असिस्टंटसाठी 12वी पास, त्याचबरोबर MACIT किंवा कोणतेही कॅम्प्युटरचे जे सर्टिफिकेट आहे, कॅम्प्युटर नॉलेज असणे कंपल्सरी आहे ते इथं हवे आहे। त्यानंतर तुम्हाला काय आहे, त्याचबरोबर तुम्हाला जर एखादे 10वी 12वी कोणत्याही जर युनिव्हर्सिटी तुमची जर कॅम्प्युटरबद्दल कोणताही कोर्स झाला असेल तर सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। त्यानंतर पोस्टमन मेल गार्डसाठी तुम्हाला तसेच 12वी पास व कॅम्प्युटरमधले नॉलेज असणे कंपल्सरी आहे। व त्याच पद्धतीने मराठी व कोलकणी ही भाषा तुम्हाला काय आली पाहिजे। जी मराठी भाषा ही महाराष्ट्र स्टेटसाठी आहे व कोलकणी ही गोवामध्ये खास करून वापरली जाते, ही भाषा तुम्हाला येणे कंपल्सरी आहे। त्याच पद्धतीने तुम्ही खाली येऊन बघू शकता की मित्रांनो, तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी व किती तुमची डिसेबिलिटी ॲबिलिटी इथं तुम्हाला काय करायचं चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही तसेच खाली बघू शकता की तुम्ही इथे सर्व माहिती तुम्ही इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या। डिस्ट्रिक्ट विल बी कम्प्लिटेड फ्रॉम द रिक्वायरमेंट ड्रायव्हिंग लायसन्स, म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स ही तुम्हाला काय आहे तर कंपल्सरी आहे। त्याच पद्धतीने मल्टी टास्किंग स्टाफसाठी कोणतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, तर 10वी हे पास पाहिजे जे मल्टी टास्किंग स्टाफसाठी आहे। यामध्ये तुम्ही खाली येऊन बघू शकता की स्पोर्ट कोटा म्हणजे स्पोर्ट कोटावाल्यांसाठी काय केलेले आहे, यात खास करून जागा सुटल्या आहेत। जे स्पोर्टमध्ये आहेत त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे। त्यामध्ये बघू शकता की तुमची इलिजिबिलिटी काय, तर स्पोर्टमॅन काय हू हॅव रिप्रेझेंटेड अ स्टेट ऑर अ कंट्री इन द नॅशनल ऑर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन इन एनी गेम स्पोर्ट लिस्टेड टू पॅरा नंबर 12, म्हणजे कोणत्याही नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला काय केलं त्याने आपल्या स्पोर्टला रिप्रेझेंट केलेलं असावं। त्यानंतर काय आहे तर सेकंड नंबरला आहे की एखाद्या स्पोर्टमॅननं आपलं जे स्पोर्ट आहे ते एखाद्या युनिव्हर्सिटी किंवा इंटर युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमधूनही त्या स्पोर्टमध्ये पार्टिसिपेट करून आपल्या स्पोर्टला त्याने काय केलेलं असेल, प्रूफ केलेलं असेल, दाखवलेलं गेलं पाहिजे। त्यानंतर स्कूल लेव्हल व 4th नंबरला आहे ती फिजिकली इफिशियन्सी त्याने आपल्याला दाखवली गेलेली असावी। याच पद्धतीने तुम्ही खाली बघू शकता की या पद्धतीने तुम्हाला कोणत्या स्पोर्टमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे व कोणत्या स्पोर्टला तुम्ही काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे, ती गेमची काय केलेली आहे तुम्हाला इथं लिस्ट दिलेली आहे। तुम्ही जी कोणत्या गेममध्ये तुम्ही खो खो असेल, कराटे असेल किंवा कोणताही गेम असू शकते, तुम्हाला इथं काय करायचं आहे, चूज करायचा आहे। या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू शकता। याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच। तर चला आता आपण काय करूया, फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता तर फॉर्म भरण्यासाठी आपण सुरुवात करू। तर मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी इंडिया पोस्ट जीडीएस ह्या लिंकवर जावं लागणार आहे। याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच। तर रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे। ते रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून तुमचं काय करायचं आहे, फॉर्मचे रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे 10वी बोर्ड सर्टिफिकेट जे तुमचे फर्स्ट नेम असेल ते तुम्हाला इथं जसे
तशी इथं टाकायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला इथे मिडल नेम टाकायचं आहे व लास्ट नेम म्हणजे तुमचे जे सरनेम असेल तिथे तुम्हाला इथं काय करायचं आहे टाकून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या 10वी बोर्ड सर्टिफिकेट तुमचे जे वडिलांचे नाव असेल ते इथे जसे तसे टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर कम्युनिटी म्हणजे तुम्ही कोणत्या कम्युनिटीमध्ये आता ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जेंडर मेल फिमेल किंवा कोणतं जेंडर असेल ते तुम्हाला इथं काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला जशीच्या तशी इथं टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला जो मेल आय डी असेल तुमचा तो मेल आय डी इथं टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काय असेल तो आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा तुम्ही एम्प्लॉय आहे का, तुम्ही काही सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोणता जॉब केला असेल तर येस करायचा आहे, केला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे नो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो तुम्ही कोणती फिजिकली डिसेबल आहे का, अपंग आहेत का, तुम्हाला इथं काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. येस असेल तर येस, नोवर न असेल तर नो. तुम्ही जर रिटायर आर्मी मॅनची जर मुलगा किंवा मुलगी असाल तर तुम्हाला इथं काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 10वी तुम्ही कोणत्या बोर्डमधून पास झाला व किती साली पास झाला तुम्हाला इथं काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला 12वी झाले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे येस करायचं आहे, नसेल झाले तर नो करायचं आहे. जर बायसिकल येत असेल तर तुम्ही इथे बघू शकता की जर तुम्हाला बायसिकल येत असेल तर तुम्हाला येस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला बायसिकल येत नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. याच पद्धतीने तुम्ही खाली बघू शकता की डू यू हॅव अ कॅम्प्युटर नॉलेज, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कॅम्प्युटरचे नॉलेज असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, असेल तर नो करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचे जो परमनंट ॲड्रेस आहे तो इथे तुम्हाला जसेच्या तसे टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुमचा जो हाऊस नंबर असेल, तुमचं जे गावाचे नाव असेल, तुमच्या पंचायतीचे नाव असेल, तुमचं जो स्टेट असेल व तुमचा जो पिनकोड असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि ह्या बॉक्समध्ये तुम्हाला जसे तसे ॲड्रेस असेल तर त्या टिकवर सेम ॲज अ परमनंट ॲड्रेसवर क्लिक करून तुम्हाला जसे तसा ॲड्रेस इथं येईल. त्यानंतर तुम्हाला हे सर्व बॉक्समध्ये ट्रिक सिलेक्ट करून घ्यायचे आहे व तो जो कॅप्चा असेल दिलेला असेल तो कॅप्चा इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने एक पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं तर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला काय करायचा आहे इथं तो आलेला असेल तो इथं तुम्हाला काय करायचं आहे पेस्ट करून घ्यायचा आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला गेला होता त्यावर काय येईल तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला काय करायचं इथं OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरला होता तो तुम्हाला काय येतं आलेला दिसेल. त्यामध्ये तुम्हाला जे स्पोर्ट्स क्वालिफिकेशन आहे, तुमचे जे स्पोर्टचे सर्टिफिकेट आहे, कोणता स्पोर्ट कोटा होता ते येतं तुम्हाला काय करायचं आहे सर्व काही सिलेक्ट करायचं आहे. परंतु पहिल्यांदा तुम्हाला हे सिलेक्ट करायच्या अगोदर तुम्हाला जे फी पेमेंट आहे ते तुम्हाला फी काय करायला लागणार आहे भरून घ्यावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला स्टेज 2 जो फी पेमेंटचा ऑप्शन दिसेल त्या फी पेमेंटच्या ऑप्शनवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. फी पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होईल तर तुम्हाला या पद्धतीने पेज ओपन होईल. तुम्ही बघू शकता की फी पेमेंटचा ऑप्शन या पद्धतीने काय करायचं पेज ओपन झालेलं आहे. तिथे तुम्हाला जो सर्कल आहे तो महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे व तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर इथं काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जी कास्ट आहे ती कास्ट वाईज तुम्हाला इथं फी आलेली दिसेल. OBC साठी व ओपनसाठी 200 रुपये फी आहे व SC ST व महिलासाठी काय आहे शुल्क नाही. तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही फी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा हाय त्या पेजवर काय करायचं आहे जायचं आहे. हाय या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला जे तुमचे सिलेक्ट जर तुम्ही कोणत्या स्पोर्टमध्ये कॉम्पिटिशनला तुम्ही सिलेक्ट करत आहे तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं तर तुम्ही नॅशनल लेवलला खेळा असेल, स्कूल लेवलला खेळा असेल किंवा युनिव्हर्सिटी लेवलला खेळा असेल ते तुम्हाला इथं काय करायचं आहे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचा ऑप्शन आहे की तुमचा कोणता स्पोर्ट होता म्हणजे क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो खो कोणता जो स्पोर्ट असेल तो तुम्हाला काय करायचं इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो इव्हेंट नेम आहे, तुमचे कोणत्या इव्हेंटद्वारे खेळा, तुम्ही कोणत्या इव्हेंट थ्रू खेळला ते काय करायचं इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. व त्यानंतर तुम्ही कोणत्या साली खेळा 2000 म्हणजे तुम्ही कोणत्या जो साल खेळला असेल ते तुम्हाला काय इथं करायचं आहे इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या पोझिशनला होता म्हणजे तुम्ही जी स्पोर्ट खेळला ती कोणत्या तारखेला होती तुम्हाला काय करायची जी डेट असेल ती तुम्हाला टाकायची आहे. व त्यामध्ये तुम्ही कोणत्या पोझिशनला होते ते तुम्हाला इथं काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲड या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही ॲड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेकंड स्पोर्ट जर तुम्ही सेकंड स्पोर्ट तुमचा कोणता असेल तेही या पद्धतीने तुम्ही काय करू शकता सिलेक्ट करू शकता. त्याच पद्धतीने तुमचे जे कॉम्पिटिशन नेम वगैरे सगळं काही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने एक पेज मिळेल. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ॲज पर द डाटा सबमिटेड यू आर रिक्वायर्ड टू अपलोड फॉर्म 2 म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे ही सिलेक्ट न असेल तर किंवा नॅशनल सिनियर कॉम्पिटिशनचा जो फॉर्म असेल तो तुम्हाला काय करायचा आहे डाउनलोड करून तो फिलअप करून तुमची साईन करून ती काय करायची आहे या साईटवर काय करायचं आहे अपलोड करायची आहे. तो फॉर्म कसा डाउनलोड करायचा
ते तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तुम्ही तो फॉर्म काय करू शकता, डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला तो फॉर्म नसेल तर तुम्हाला जो कॉम्पिटिशनला जर गेला असेल तर तुम्हाला कॉम्पिटिशनला तो जो सर्टिफिकेट भेटला असेल ते सर्टिफिकेट तुम्ही काय करू शकता, अपलोड करू शकता. तर या पद्धतीने आपण नॅशनल इव्हेंट्सला आपण खेळलो आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, नॅशनल लेवलचा जो फॉर्म तो असेल तो डाउनलोड करून घ्यायचा असेल. तर हा फॉर्म तुम्ही बघू शकता. हा फॉर्म व्यवस्थितरित्या तुम्हाला काय करायचा आहे, भरून घ्यायचा आहे. व्यवस्थितरित्या भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे फॉर्मच्या शेवटी असेल तो तुमची सिग्नेचर आहे ते तुम्हाला सिग्नेचर काय करायचे आहे, करून घ्यायचे आहे. तर आपण ओके बटनावर क्लिक करून तुम्ही फॉर्म बघू शकता कशा पद्धतीने आहे. तर तो फॉर्म काय करायचा आहे, नंतर तुम्हाला भरून काय करायचं आहे, त्या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचा आहे. या पद्धतीने जर तुमचा फॉर्म भरून सबमिट पूर्ण झालेला असेल तर डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला टिक करून सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर काय करायचं आहे, क्लिक करत आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह कंटिन्यू ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने एक पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला काय करायचे आहे, इथं अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुमचे जो फोटो असेल ते इथं काय करायचं आहे, अपलोड करून घ्यायचा आहे. तर फोटो आपण काय करूया, सिलेक्ट करूया व हा फोटो काय करूया, अपलोड करूया. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला जो तुमची सिग्नेचर असेल तुम्हाला काय करायचं आहे, इथं अपलोड करायचे आहे. सिग्नेचर असेल तर सिग्नेचर अपलोड करू शकता किंवा त्यानंतर तुम्हाला काय करायचं, 10वीचे जे सर्टिफिकेट असेल ते 10वीचे सर्टिफिकेट काय करायचे आहे, तुम्हाला इथं काय करायचं आहे, अपलोड करून घ्यायचं आहे. 10वीचे सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे 12वीचे सर्टिफिकेट आहे तेही ते अपलोड करावे लागणार आहे. ते 12वीचे सर्टिफिकेट आपण काय करूया, इथं अपलोड करून घ्या. या पद्धतीने आपण वेगवेगळे डॉक्युमेंट काय करायचे त्या MB मध्ये ती साईज सिलेक्ट करून काय करायची, इथं आपल्याला अपलोड करून घ्यावी लागणार आहे. इथं तुम्हाला कोणती साईज ठेवायला लागणार आहे, इथं तुम्हाला दिलेली आहे 200 KB मध्ये साईज ठेवावी लागणार आहे किंवा 150 KB मध्ये तुम्हाला इथं काय केलेलं आहे, इथं तुम्हाला साईज त्यांनी दिलेली दिसेल. त्यामध्ये तुम्हाला जो स्पोर्टचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. सर्व काय करू शकता. आणि हा फॉर्म हा शेवटी तुम्हाला काय करावं लागणार आहे, भरून व्यवस्थितरित्या भरून तिथं काय करावं लागणार आहे, तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. तर या पद्धतीने आपण काय करूया, हा फॉर्म ही काय करूया, अपलोड करून घेऊया. अपलोड जे स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे तुम्ही शेवटी बघू शकता. या पद्धतीने तुमचा फोटो वगैरे चिटकून काय करू शकता, तुम्ही इथे काय करू शकता, अपलोड करू शकता. तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जर अपलोड केले गेले असतील तर डिक्लेरेशनमध्ये तुम्ही जे 3 बॉक्स दिसतील तर 3 बॉक्समध्ये काय करायचं आहे, तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. 3 बॉक्स तुम्ही टिक करून सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सबमिट या बटनावर क्लिक करत आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने एक पेज ओपन होईल. यामध्ये तुम्ही कोणत्या सर्कलसाठी अप्लाय करताय, महाराष्ट्रासाठी करताय किंवा आंध्र प्रदेशसाठी करताय ते तुम्हाला इथं सिलेक्ट करत आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय, पोस्टल असिस्टंटसाठी किंवा मेल गार्डसाठी किंवा मल्टीटास्किंग MTS साठी अप्लाय करता, हे तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करावे लागणार आहे. तुम्ही 1 किंवा 2 पोस्टला काय करू शकता, तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही 10वी किंवा 12वी शिकत आहात का, तुम्हाला मराठी व कोलवणी नॉलेज आहेत का, हे तुम्हाला इथं काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली तुमचा जो फॉर्म सबमिट झाला आहे असं तुम्हाला काय येईल, तुम्हाला मेसेज येईल. यानंतर तुम्हाला काय ॲप्लिकेशन प्रिंट आउट काढून घ्यायचे आहे. त्यासाठी ॲप्लिकेशन प्रिंट आउटवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन प्रिंट आउटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने तुमचा जो फॉर्म असेल तो या पद्धतीने तुम्हाला दिसेल. तुम्ही सगळी माहिती बरोबर आहे का बघू शकता. त्यानंतर प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही हा प्रिंटही काढू शकता किंवा आपल्या डेस्कटॉपला PDF स्वरूपात सेव्ह करू शकता. तर मित्रांनो तुम्ही या पद्धतीने काय करू शकता, GS साठी अप्लाय करू शकता. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच पद्धतीने तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.